रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमुख तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर काय यावर्षी काय महाग लागले आमच्या काही कळलं नाही। 1 जानेवारीलाच 31 डिसेंबरला पण आम्हाला सुतकच होतं, गावाकडचं कोणतरी वारलं होतं। आम्ही ओळखतही नाही त्यांना, माझे सासू सासरे ओळखतात त्यांना, आम्ही ओळखत नव्हतो। आणि तरी पण सुतक पाळलंच पाहिजे। त्यानंतर पहिलं सुतक जे पडलं होतं 31 डिसेंबरला, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत सुतक होतं, ते 1 जानेवारीला 10वा झाला, त्यानंतर ते सुतक फिटलं। त्यानंतर परत 8 जानेवारीला आमच्या गावाकडचंच कोणतरी वारलेलं होतं, मग त्याचं सुतक परत आम्हाला पडलं आणि त्यामुळे आम्ही संक्रांत साजरी करू शकलो नाही। होलभाऊकीने कुणीच आम्ही संक्रांत साजरी केली नाही। मग आता म्हटलं संक्रांत तर साजरी झालीच पाहिजे ना, कारण हा सौभाग्याचा वसा असतो, घेतलेला वसा टाकायचा नसतो आणि अजन्म तो पाळायचा असतो। आणि त्यासाठी मग मी म्हटलं की आता तरी ववसायला जायला पाहिजे। आज मग सोमवार आहे, माझ्या जाऊबाईला फोन केला आणि आम्ही दोघीजणींनी मिळून ववसायला जायचं ठरवलं। आणि मग सकाळच्या तयारीमध्ये मी म्हटलं आता पुरणपोळी नाही करायची तर तिळाच्या पोळ्या तरी कराव्या आणि त्यासोबत तिळाची पोळी किंवा लाडू काहीतरी करावे। त्यासाठी तीळ चांगले भाजून घेतले। आता हे जे तीळ आहेत ते गावाकडचे नाही आहेत, इथले तीळ बऱ्यापैकी पांढरे शुभ्र असतात आणि आपल्या गावाकडे जे तीळ असतात ते हावरी म्हणतात त्याला, ते लालसर असतात पण त्यांना खूप सारी चव असते। पण हे माझ्याकडे जे होते ना ते पांढरेच होते, त्यामुळं मला तर इतके हे पांढरे तीळ आवडत नाहीत। तुम्हाला कुठले आवडतात ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि नंतर चांगले भाजून चांगल्या गुळाला पाक आणला, पाक होईपर्यंत गुळ, पण माझ्याकडून तूप जरा जास्त झालं असं मला तरी आत्ता व्हिडिओमध्ये बघून असं वाटत आहे। पण लाडूमध्ये काही परिणाम झालेला, लाडू अगदी होते तसेच होते, त्यामुळं लाडू तर चांगलेच झाले होते। त्यानंतर ना मी जे तीळ वाटलेले होते ते भाजून घेतलेले तीळ होते ते वाटून घेतले मिक्सरमध्ये बारीक, म्हणजे एकदम असं भुरा केला नाही। काही तीळ मोठे असे दिसत होते, दिसावेत म्हणून ते मुद्दामच मी भुरा केला होता। त्यानंतर थोडेसे शेंगदाणेही वाटून याच्यामध्ये घातले वेगळी टेस्ट लागावी म्हणून, आणि विलायची पावडरही याच्यामध्ये मी भरपूर सारी घालून घेतली होती। आता मला असं वाटलं की हा जो बघून असं वाटलं की याच्या वड्या पडतील, म्हणून मग मी वड्या पडतील म्हणून यासाठी मी त्याला ताटाला मी तूप लावून घेतलं। पण नंतर असं झालं की त्याच्या वड्या पडतील असं तर वाटलंच नाही, उलट ते सुक्कं खूप झालं। मग त्यानंतर मी परत अजून एकदा त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि परत अजून थोडासा गूळ घालून मी याचे परत लाडूच वळून घेतले, कारण मला असं वाटलं की वड्या जर नाही पडल्या तर मग प्रॉब्लेम होईल ना, आणि वड्याला असं दाटसर पाक लागतो असं मला तरी वाटते। कारण ह्या आधी मी केलं होतं एकदा लाडू, ते मोठ्या तिळांचे केले होते, बघितलं ना, एवढी मोठी अशी विलायची भरपूर सारी घातली आणि त्यासोबतच मी ह्याचं पण हे जे होतं ना मिश्रण हे सुक्कं का झालं मला कळलं नाही। मी पाणी घालायला हवं होतं का ह्याच्यामध्ये, कारण ह्या गोष्टी रोज बनवण्यात येत नाहीत ना, त्यामुळे ह्याच्यातलं बऱ्यापैकी मला इतकं काही माहिती नव्हतं। त्यामुळे हे जे मिश्रण होतं ना ते खूप सुक्कं झालं होतं आणि हाताला खूप भाजत होतं। पण तरीही वाया जाऊ नये म्हणून मी विचार केला नाही की आपल्याला भाजतंय म्हणून। आणि खरं हे गूळ चिरायचा मला एवढा वैताग येतो ना, कधी असं वाटतं की तो गुळाचा जो भुरा आहे ना तो आणलेला परवडेल, पण दरवेळेस घरी आणलेला जो गुळ आहे तोच वापरण्यात येतो। आणि त्यानंतर ताटाला छान लावून घेतलं, हे ताटाला तूप लावून घेतलं आणि तूप लावल्याच्या नंतर ह्याच्यात टाकून घेतलं। 100% खात्री नव्हती मला की ते वड्या पडतील अशा, आणि नाहीच पडल्या वड्या त्या। मी ज्या वेळेस हे पंख्याखाली नेऊन ठेवलं तरी ते पडलंच नाही। मग आता भाजी काहीतरी करायची याच्यासोबत, म्हणून मी ढोबळी मिरची करायची ठरवली। तर ढोबळी मिरचीसाठी मी भाजी तर झालीच पाहिजे, मग शेवग्याची ढोबळी मिरचीची भाजी करायची ठरवली। ढोबळी मिरचीसाठी ना मी थोडेसे त्यातले तिळच घेतले, नंतर शेंगदाणे घेतले आणि थोडेसे शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतले, त्यामध्ये मिरची पावडर घातली, त्याच्यामध्ये जिरा घातला, थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण पण घातला। मला ढोबळी मिरची कधीच आवडली नाही, मी आईकडं तर कधीच खाल्ली नाही, मी पण कधीच केली नव्हती। पण माझी जी मैत्रीण होती बोपडीची, तिच्या बहिणीच्या घरी आम्ही गेलो होतो एकदा, तिच्या आजीने केलेली ना ढोबळी मिरची इतकी आवडली ना, तेव्हापासून मी ढोबळी मिरची करायला लागली। त्यानंतर मग मी 4 तिळाच्या पोळ्या पण लाटून घेतल्या पटकन मंदिरात जायसाठी। तर छान अशी मी तयार झालेली आहे आणि सकाळचा परतचा व्हिडिओ मला काढताच आला नाही, तर छान अशी मी तयार झालेली आहे। कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि लाडू तर काय झाले नाहीत, मग मी वड्या काय झाल्या नाहीत, मग मी लाडू केले याचे छान असे। चला आता जाऊ आली माझी मंदिरात, मग मी पण जाते मंदिरात, चला मंदिरात भेटू।
मंदिरात तर गेलो, पण आम्ही ओवसलं आणि मंदिरात ओवसल्याच्या नंतर मला माझे सासरे गावावरून आले आणि नणंद पण माझ्या गावावरून आल्या. माझे मोठे सासरे आहेत ना, ते आजारी झालेले आहेत, म्हणजे वयस्कर झालेत म्हणून आजारी आहेत, वय खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते आजारी आहेत. त्यांना भेटायला हे दोघं गावावरून आले. मग त्यामुळं आम्ही म्हटलं की मंदिरात म्हणजे एवढं काही फोटो वगैरे केलं नाही, तिथं व्हिडिओ पण काढला नाही आणि आम्ही मग डायरेक्ट ह्यांच्याकडेच गेले. सासरे अचानक आले त्यामुळं आम्ही पटकन घरी गेलो. आता सासरे म्हणजे ते वयोमानानुसार आजारी आहेत, दवाखाना वगैरे सगळा करून झालेला आहे, असं नाही आहे की ते घरी आहेत. पण खरंच हे बंधुप्रेम खूप वेगळं आहे. म्हणजे माझे चार सासरे आहेत, माझे सासरे 2 नंबरचे आहेत, तरी म्हणजे खूप एकमेकावर बऱ्यापैकी आत्ताच्या राज्यामध्ये तरी बऱ्यापैकी चांगलं प्रेम आहे. इथपर्यंतच मी व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी मी हळदी कुंकू टाळता येत नसतं ना. आता ठीक आहे, त्या आजारी आहेत, त्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत, पण हळदी कुंकू दरवर्षी करायलाच पाहिजे ना, एकदा घेतलेला वसा सोडायचा नाही. काय 10,000 रुपये यात घालून दिला असतं उद्योग आमच्याकडे 10 रुपयेच नाहीत आज. आणि काल पैसे जेवढे पैसे हात लावायचे, आम्ही दोघं पैसे उडवतो. नाही त्या सुट्टे तरी घालची नाही, 2 रुपये तरी तू माझा काढला नाही नीट. काढले आहो तुम्ही, चांगले या आहेत माझ्या नणंदबाई, ज्यांना शेवटचं म्हणजे शेवटी हळदी कुंकू दिलं. आता त्या का आलेल्या आहेत तुम्हाला कळलेलंच आहे, मागं सांगितलेलंच आहे. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सगळ्यांशी चांगले राहा.